19 वर्षांची मनीषा, एक शिक्षिका, एक स्वप्न पाहणारी मुलगी, ती परत घरी परतली नाही. 2 दिवसांनी तिचा मृतदेह सापडला, गळा चिरलेला. 17 ऑगस्ट रोजी ती शाळेत गेलेली शिक्षणासाठी, पण 2 दिवसांनी तिचा मृतदेह शाळेत जवळील शेतात सापडला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये स्पष्ट झाले आहे की धारदार शस्त्राने एवढा खोल वार झाला आहे की गळ्यात फक्त अर्धा सेंटीमीटरचा भाग शिल्लक आहे. डोळे गायब आहे, श्वास नलिका गायब आहे. हा केवळ हत्या नाही तर ही निर्दयतेची परिसीमा आहे. आणि या अत्याचाराच्या विरोधात पूर्ण हरियाणा उफालून आला आहे. फरियाबाद, रोहतक, हिसार अशा 50हून अधिक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरली आहेत. विद्यार्थ्यांनी वर्ग बंद केला आहे. शेतकऱ्यांनी महामार्ग रोखले आहेत. व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवलाय. घोषणाबाजी होत आहे की मनीषाला न्याय मिळालाच पाहिजे. प्रश्न असा आहे की मुलगी हरवली तेव्हा पोलीस कुठे होते? तक्रार झाली तेव्हा पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी का केली नाही? आणि एवढे दिवस उलटूनही आरोपी मोकाट का फिरत आहे? सरकारने एसपीला बदललं, पोलिसांना निलंबित केला, पण इथेच थांबणार नाही. कारण ही हत्या फक्त मनीषाची नाही, ही आहे बेटी बचाव बेटी पढाओ या खोट्या घोषणांचा पर्दाफाश. आज प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे की आपली मुलगी सुरक्षित आहे का? मनीषाच्या कुटुंबियांनी अंत्यनिधी नाकारली आहेत कारण त्यांना फक्त न्याय हवा आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे. आता महिलांच्या सुरक्षेवरती भाषण नको तर ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत.